दुसरं महायुद्ध झालं आणि अमेरिका, चीन आणि सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया सुपर पॉवर बनायचं होतं. तेव्हा अमेरिकेला एकच टेन्शन होतं, रशिया आणि चीनला त्यांच्या पुढे त्यांना जाऊ द्यायचं नव्हतं. आणि याच काळात म्हणजे 1953 मध्ये CIA कॅनडातल्या काही संस्थांसोबत मिळून एक भयानक एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं. या एक्सपेरिमेंटचं नाव होतं MK अल्ट्रा. यात माणसाच्या मेंदूवर ताबा मिळवणं हा त्यांचा हेतू होता. CIA यासाठी गुप्त टीम बनवली, जी हा सगळा प्रकार टॉप सिक्रेट ठेवणार होती. आणि CIA यासाठी कितीही किंमत मोजायला तयार होती. हा प्रयोग कॅनडातल्या मॉन्ट्रियल मधल्या एलन मेमोरियल इन्स्टिट्यूट मध्ये झाला. या एक्सपेरिमेंट मध्ये काय होतं तर व्यक्तीला LSD शॉक देऊन त्याचा ब्रेन वॉश करायचा आणि 1953 मध्ये माणसांवर एक्सपेरिमेंट सुरू झाले. हा एक्सपेरिमेंट तब्बल 20 वर्ष चालला. आता या MK अल्ट्रा मध्ये काय घडलं आणि त्याचे काय वाईट परिणाम झाले हेच सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर MK अल्ट्रा या एक्सपेरिमेंटसाठी CIA प्रसिद्ध स्कॉटिश अमेरिकन सायकॅट्रिस्ट डॉक्टर डोनाल्ड इवन कॅमरून यांना सिलेक्ट केलं. कॅमरूनने सायकिक ड्रायव्हिंग नावाची टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, ज्यामध्ये त्याचा विश्वास होता की मेंदूच्या आठवणी पुसून त्यांना पुन्हा प्रोग्राम करता येऊ शकतं. त्याने मानवी मेंदूची कम्प्युटरशी तुलना करून हे सांगितलं होतं, जसं फाईल डिलीट करून पुन्हा रिकव्हर करता येते, तसंच मेंदूच्या आठवणींशी छेडछाड करून त्या पुन्हा बसवता येईल. आता हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी रिसर्च सुरू केला आणि 1953 मध्ये काही माणसांवर प्रयोग सुरू झाले. वाईट गोष्ट म्हणजे ज्यांच्यावर एक्सपेरिमेंट झाले त्यांना काय चाललंय याची काहीच कल्पना नव्हती. त्यांना काही सांगितलं गेलं नव्हतं. आता कॅमरूनला खूप लोक हवी होती, पण त्यांनी दवाखान्यात येणाऱ्या पेशंटना फसवून एक्सपेरिमेंटसाठी तयार केलं. पेशंटना वाटायचं की डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतायत, पण सत्य परिस्थिती काहीतरी वेगळीच होती. आता या कामासाठी फक्त पेशंट पुरेसे नव्हते, त्यामुळे CIA बाहेरच्या लोकांना शोधायला सुरुवात केली आणि फायनली त्यांना आयडिया आली. त्याने सेक्स वर्कर्सना एक्सपेरिमेंट मध्ये सामील करून घेतलं. आता LSD हा इतका भयानक ड्रग आहे की यातून माणूस आपला ताबा गमावतो. त्याला काय चाललंय, तो काय करतोय काहीच कळत नाही. त्याला हेल्युसिनेशन्स होतात, नसलेल्या गोष्टी ऐकू येतात. तर आता प्लॅन नुसार पहिली स्टेज होती. त्या लोकांना एका सब प्रोजेक्ट मध्ये म्हणजे ऑपरेशन मिडनाईट क्लायमॅक्स मध्ये सेक्स वर्कर्सचा वापर करून काही न सांगता LSD दिलं जाणार होतं. काही सेक्स वर्कर्सने हे काम केलं. काही वेळेस CIA इतर गुप्त मार्ग वापरले, जसं की नॉर्मल ड्रिंक्स मध्ये LSD मिसळलं आणि ते त्यांना प्यायला दिलं. काही मॅजिशियन्सचा वापर केला आणि काही स्मार्ट पद्धतीने त्यांना LSD दिलं. आता एक्सपेरिमेंट 3 टप्प्यात झाला. पहिला टप्पा, व्यक्तीला LSD देऊन त्याचा मेंदू कंट्रोलच्या बाहेर आणला जायचा. दुसरा टप्पा, LSDचा प्रभाव झाल्यावर तीव्र इलेक्ट्रिक शॉक दिले जायचे, ज्यामुळे आठवणी पुसल्या जायच्या. व्यक्तीला कळायचंही नाही की त्याला करंट दिला जातोय. आणि तिसरा टप्पा म्हणजे यात मेंदू रिप्रोग्राम केला जायचा. प्री रेकॉर्डेड मेसेजेस ऐकून वागणूक बदलली जायची, म्हणजे त्याचं ब्रेन वॉशिंग केलं जायचं. आता याचा परिणाम काय झाला तर या सगळ्यामुळे व्यक्तीचा ताबा सुटला. ते सदम्यात गेले आणि त्यांना पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यासारखा आजार झाला. त्यांना अंधाराची भीती वाटायला लागली, ते अस्वस्थ व्हायला लागले. एकदा 26 वर्षांची लिंडा मॅकडोनाल्ड डिप्रेशनमुळे कॅमरूनकडे गेली. त्याने तिच्या आजाराचा गैरफायदा घेतला. LSD आणि इलेक्ट्रिक शॉक देऊन तिच्यावर एक्सपेरिमेंट केला. तिच्या मानसिक अवस्थेवर याचा खूप वाईट परिणाम झाला. एकदा अमेरिकन CIAचे संशोधक फ्रँक ऑल्सन उपचारासाठी कॅमरूनकडे गेले. त्यांच्यावर गुपचूप LSDचा प्रयोग झाला. याचा इतका वाईट परिणाम झाला की 28 नोव्हेंबर 1953 त्याने न्यूयॉर्कच्या एका हॉटेलच्या 13व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पण यानंतर असा प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे ही आत्महत्या होती की खून? CIAच्या अहवालात असं सांगितलं गेलं की ऑल्सनला प्रयोगाची थोडीशी माहिती होती, पण LSD बद्दल त्याला 20 मिनिटांनंतर सांगितलं गेलं. त्यांच्या आत्महत्येच्या प्रवृत्ती LSD मुळे वाढल्या असाव्यात असं CIA मानलं. या एक्सपेरिमेंटमुळे इतकं नुकसान झालं की 1973 मध्ये हा प्रयोग बंद झाला. पत्रकार जॉन मार्क्स यांनी सूचना अधिकार कायद्याअंतर्गत सुमारे 20,000 कागदपत्र मिळवली आणि MK अल्ट्राचा पर्दाफाश केला. CIA मान्य केलं की त्यांनी 20 वर्ष असे प्रयोग केले. काही पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबांना भरपाई सुद्धा देण्यात आली. 1973 मध्ये CIAचे डायरेक्टर रिचर्ड हेल्म्स यांनी MK अल्ट्राशी संबंधित बहुतेक कागदपत्र नष्ट केली, पण काही कागदपत्र वाचली, ज्यामुळे 1977 मध्ये सिनेट चौकशी झाली. CIAने दावा केला की 1973 मध्ये हा कार्यक्रम बंद झाला आणि त्यानंतर असा कोणताही प्रयोग झाला नाही.
तसं बघायला गेलं तर त्या काळात असे क्रूर ह्युमन एक्सपेरिमेंट भरपूर व्हायचे. आमचा एक रशियन एक्सपेरिमेंटचा व्हिडिओ सुद्धा अशाच क्रूर ह्युमन एक्सपेरिमेंटवर आधारित आहे. तो तुम्ही आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. पण त्याआधी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.